नमस्कार मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण राज्यसेवा UPSCसाठी द हिंदूचे मराठीतून ॲनालिसिस करणार आहोत. जी PDF मी सध्या वापरतो आहे त्याची तुम्हाला जर सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, तर चला आपण आजच्या डिस्कशनला सुरुवात करू. पहिल्यांदा तर आपण बघू की कोणकोणते आर्टिकल जे जे इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झाम्स परस्पेक्टिव्हने. तर त्याच्यात बघा, द हिंदू इम्पॉर्टंट न्यूज आर्टिकल्स अँड एडिटोरियल खाली तुम्हाला बघायला भेटेल की आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली याची PDF टाकली जाते. सेल्फ रीडसुद्धा करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला लेक्चरमधून काही गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर आपल्यासोबत या इनिशिएटिव्हसोबत तुम्ही जोडले जाऊ शकता, जेणेकरून आपल्याला तो मेन्स आन्सर रायटिंगमध्ये किंवा प्रिलियममध्ये सुद्धा याचा फायदा होईल. जरा पहिलं बघू, आपल्याला GS2C रिलेटेड बघायचं आहे. त्याच्यात जो पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं जो एडिटोरियल आहे ते आपल्याला गव्हर्नन्स किंवा प्रिलियमच्या अँगलने बघायचं आहे. त्याच्यात न्यू जॉब गॅरंटी प्लान दिलेला आहे, जो की आपण बघणार आहे. MG नरेगाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. मग ते बघू आपण त्या आर्टिकलमध्ये की काय त्याच्यात नवीन बिल आलेलं आहे. त्याचं नाव विकसित भारत रामजी असं नाव आहे, आणि त्याच्यात काय बदल केलेला आहे आपण ते पण बघू. त्याच्यानंतर बघा, पुढे जर बघायला गेलो तर पुढे इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड एक टॉपिक आहे, तो प्रिलियम तसेच मेन्सच्या अँगलने सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात काय केलं की ट्रेड डेफिसिट जो होता आपला तो कमी झालेला आपल्याला दिसतोय $6.6 बिलियन. मग काय कोणते असे मेजर्स होते की ज्याच्याने आपला ट्रेड डेफिसिट कमी झालेला आपल्याला दिसतो ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं आपण पिरियडिक लेबर फोर्सचा डेटा आला होता नोव्हेंबरमध्ये, त्याच्याकडे थोडंसं बघू आपण. त्याच्यानंतर तिसरं जर बघायचं झालं आजचा टॉपिक, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला एक बायो सिक्युरिटी. ठीक आहे, त्याच्यानंतरचं आहे नवीन एक बिल आलेलं आहे परत, शांती बिल. मग आपण शांती बिलचे प्रोव्हिजन बघू. याच्या आधी कोणते होते न्यूक्लिअर पॉवर प्लांटशी रिलेटेड बिल, त्याचं पण थोडंसं आपण सिनॉप्सिस बघून घेऊ. त्याच्यानंतर बघा, पुढे आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एक बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यात काय आहे, 1 in 6 पीपल एक्सपोज टू कन्फ्लिक्ट वर्ल्ड वाईड. ठीक आहे, तर हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. याचं जे आर्टिकल आहे ते आपण बघू. त्याच्यानंतर बघा, इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड एक बायो सिक्युरिटी नावाचा टॉपिक आहे, किंवा आपण त्याला सायन्स टेकशी सुद्धा करेक्ट लिंक करू शकतो, ते पण लक्षात घ्यायचं आहे. आणि लास्ट वन, PM गेलेले. ठीक आहे, व्हिजिटला इथिओपिया तसेच ओमानला. त्याच्यात पण आपण बघू की काय त्याचं सिग्निफिकन्स आहे. तर आपण सुरुवात करू पहिल्या आर्टिकलपासून. जे पहिलं आर्टिकल आहे आजचं आपलं घेण्याचं, तर त्याचं काय केलं आहे, MG नरेगाचं नाव बदलण्यात आलेलं आहे, आणि ते जे नवीन नाव आहे ते काय करण्यात आलं आहे, तर विकसित भारत रामजी असं काहीतरी नाव करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं, बघा इथं दिलेलं असेल तर ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं की विकसित भारत कधीचं आहे, तर आपलं ते जे टार्गेट आहे ते 2047 हे लक्षात ठेवायचं आहे. आता नवीन जे नाव आहे ते बिलचं बघा, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. ठीक आहे, ग्रामीण भागासाठी आहे. जसं की MG नरेगामध्ये सुद्धा R जो होता तो ग्रामीणसाठी होता. तर त्याच्यात बघा काय काय की फीचर्स दिलेले आपण जर इथं बघायला गेलो. ठीक आहे, तर बघा त्याचं नाव रामजी करण्यात आलं हे दिलेलं आहे. नंतर बघा, हे जे बिल आहे याच्यात सप्लाय ड्रिव्हन एम्प्लॉयमेंटवर आपण भर दिलेला आहे, ना की डिमांड ड्रिव्हन. ते आपण बघू की काय आहे. त्याच्यानंतर बघा, आधी 100 डेजचा जो हे होता आपला काय म्हणतात कोटा होता, तो होता म्हणजे बाय ॲक्ट काय करत होतो आपण की 100 डेजचा आपण रोजगार देत होतो, तो चेंज करून आपण आता 125 डेज केलेले आहे. त्याच्यानंतर बजेटमध्ये एक कॅप केली गेलेली आहे फिक्झिबल, ते पण बघू आपण काय आहे. त्याच्यानंतर सीझनल पॉजसुद्धा आपण अलॉ केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, फंडिंगमध्ये चेंज करण्यात आलं आहे. MG नरेगामध्ये जी फंडिंग होती ती बघा 10% स्टेटकडे होते आणि 90% कोणाकडे होती, तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होती. ही गोष्ट लक्षात ठेवायची. परंतु जी नवीन आपण बिल आणलेलं आहे त्याच्यात काय केलं आहे, आपण स्टेटकडे 40% आणि सेंटरकडे 60% जे फायनान्स आहे ते दिलेलं आहे. परंतु जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आणि हिमालयन स्टेट राहणार आहे यांना 90:10 रेशो राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 90%चा शेअर जे देणार आहे ते केंद्र सरकार देईल आणि बाकीचं राज्य सरकार देईल. तर बघू आपण बिलमध्ये काय काय प्रोव्हिजन दिलेले आहे. बघा, पहिले तर त्याचं जी पर्स्पेक्टिव्ह आहे तो काय चेंज करण्यात आला आहे की डिमांड ड्रिव्हनपेक्षा सप्लाय ड्रिव्हन मॉडेल आपण याच्यात घेतलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, सेंट्रलायझेशन केलं आहे आपण ह्या स्कीमचं. आता सेंट्रलायझेशन कसं केलं की आता सेंटर गव्हर्नमेंट डिटरमाइन करणार आहे आणि स्टेटला अलॉकेशन करणार आहे, जे की ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स कोणते राहणार आहे त्याच्यावर ती गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर बघा, याच्याने काय होणार आहे, तर सेंटरचं जे बर्डन होतं आधी कसं होतं, 90:10चा रेशो होतो, याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आता तो रेशो आपण चेंज केला आहे, 60:40चा रेशो आपण घेतलेला आहे, जे नवीन बिल आलेलं आहे. ठीक आहे, जे आज इंट्रोड्यूस होणार होतं संसदेमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पुढे जर बघायला गेलो आपण तर जे गॅरंटीज रोजगार होते 100 दिवसांचे, आता ते 125 दिवसांचे करण्यात आलेले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक चेंज आहे, मेजर चेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा,
टेक्नॉलॉजी ड्रिव्हन गव्हर्नन्ससुद्धा आपण करणार आहे, की आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम आणणार आहे, त्याच्यानंतर ॲप बेस्ड अटेंडन्स आणणार आहे, त्याच्यानंतर जिओ टॅगिंग करणार आहेत, जेणेकरून आपल्याला इफेक्टिवली ही स्कीम राबवता येईल. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि जेणेकरून जास्त जे ओरिजिनल बेनिफिशरीज आहेत त्यांच्यापर्यंत ह्या जी स्कीम आणणार आहेत आपण तिचा जो फायदा आहे तो दिला गेला पाहिजे. ही याच्या मागचा मेन मोटिव्ह आहे. ती गोष्ट लक्षात ठेवायची. डिजिटल ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पण मग याच्यात कन्सर्न काय असू शकतात, तर डिजिटल एक्सक्लुजन होऊ शकतं ठीक आहे. त्याच्यानंतर मायग्रंट वर्कर्स जे राहणार आहे त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की डिजिटल एक्सक्लुजन कसं म्हणणार आहे आपण, बघा जर सपोज आपण आधार बेस्ड बायोमेट्रिक जर ठरवलं कामगारांसाठी, ज्यावेळेस ते कामावर येणार आहे त्यावेळेस ते त्यांचा फिंगर देतील. काही वेळेस बघा फिंगर मॅच नाही होत, आपल्याला पण माहीत असेल बायोमेट्रिक मॅच होत नाही. जसं की आपण एखादी ऑनलाईन एक्झाम जर द्यायला गेलो तिथं बायोमेट्रिक मॅच होत नाही, तर इथं पण ते होऊ शकतं. मग एखाद्याचं डिजिटली काय होऊ शकतं, एक्सक्लुजन होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर बघा आता इम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात, तर इरोजन ऑफ राईट बेस वेलफेअर होऊ शकतं. त्याच्यानंतर फेडरल कन्सर्न जसं की आपण बघणार आहे की स्टेटचं कॉन्ट्रीब्युशन वाढणार आहे. ऑलरेडी आपण जर बघायला गेलो तर स्टेटकडे कमी रेव्हेन्यूचे साधनं असतात आणि याच्यात MG नरेगाचं शेअर जर वाढणार आहे तर परत स्टेटवर जास्त फायनान्सचं बर्डन येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा लेबर मार्केट इम्पॅक्ट होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. जसं की MG नरेगामध्ये काय होतं की रुरल डिस्ट्रेस आणि क्लायमेट शॉकला ते कामं करत होते. जसं की आपण बघणार त्यांच्या वेगवेगळे कामं चालायची MG नरेगामध्ये, तुम्हाला कामं माहिती असतील तर याच्यात चेंज होऊ शकतो. ठीक आहे, मग कन्क्लुजन काय असलं पाहिजे, तर कन्क्लुजन आपल्या आन्सरचं हे असलं पाहिजे, आपण थोडं मधली लाईन घेतली पाहिजे, ना की गव्हर्नमेंटच्या जास्त अपोजमध्ये ना की गव्हर्नमेंटच्या जास्त फेवरमध्ये. ठीक आहे, तर आपलं जे कन्क्लुजन असलं पाहिजे, जे इथं दिलेलं आहे ते असलं पाहिजे की आपण काय करतो आहे की जी MG नरेगामध्ये तिच्यातच काहीतरी बदल करून जे ओरिजिनल बेनिफिशरीज आहेत यांना ते स्कीमचा किंवा ज्यांना रोजगार नाही आहे त्यांनाच याचा फायदा घेतला गेला पाहिजे. हा आपला मोटिव्ह असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतरचं बघा पुढचं आर्टिकल जर बघायला गेलो त्याच्याशी रिलेटेड प्रश्न पण आहे, तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर विचारायचं आहे. त्याच्यानंतर मेन्स आन्सर रायटिंगसाठी सुद्धा आपण काय केले आहे, प्रश्न दिला आहे की रिप्लेसिंग MG नरेगा विथ अ सप्लाय ड्रिव्हन रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम marks a departure from India's right-based welfare architecture. Critically examine the statement in context of the proposed विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बिल. ठीक आहे, तर आपल्याला हे करायचं आहे की MG नरेगामध्ये मग तुम्ही आन्सर रायटिंग कसं करणार, तर बघा MG नरेगामध्ये काय फ्लॉज होते थोडेसे करायचे आपल्याला आणि हे नवीन बिल आणलं आहे आपण त्याच्याने काय ते फ्लॉज निघू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि जे कन्क्लुजन आपण वरती घेतलेले त्याच कन्क्लुजनने तुम्ही काय करायचं आहे, तर आपला आन्सरला कन्क्लूड करायची. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर 15 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने GS 2मध्ये. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा पुढचं जे आर्टिकल आहे आपल्याला ते बघायचं आहे, इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, जो आपला ट्रेड डेफिसिट आहे. आता मुळात तर डेफिसिट काय आहे ते आपण बघून घेऊ. थोड्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजे. बघा डेफिसिट काय असतो, ज्यावेळेस तुमचं काय असतं इन्कम कमी असतो आणि तुमचं एक्सपेंडिचर जास्त होतं. ठीक आहे, मग तो कोणता पण असू द्या, त्यावेळेस काय होणार आहे डेफिसिट. आपण त्याला मराठीत काय म्हणतो घसारा. मग घसारा केव्हा येतो, तुमचं उत्पन्नापेक्षा ज्यावेळेस तुमचा खर्च वाढतो त्यावेळेस तुमचा काय होतो घसारा होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपण वेगवेगळ्या घसारे पाहिले, जसं की राजकोषीय घट बघितलेली आपण. त्याच्यानंतर बघा प्रायमरी जसं की डेफिसिट आपण कोणकोणते, मग तुमचे बघा प्रायमरी डेफिसिट असतो, फिजिकल डेफिसिट असतो, त्याच्यानंतर रेव्हेन्यू डेफिसिट, कॅपिटल डेफिसिट, असे वेगवेगळे डेफिसिट असतात. तर आपला हा जो डेफिसिट हा ट्रेड डेफिसिट आहे, म्हणजे आपलं इम्पोर्ट किती आहे, एक्सपोर्ट किती आहे. तर आपला खूप दिवसानंतर म्हणजे एप्रिलनंतर सलग आपला जो ट्रेड डेफिसिट हा कमी होतो आहे, हे या आर्टिकलमधून सांगितलं गेलं आहे. मग आपलं कन्सर्न काय पाहिजे, तर आपल्याला एवढं डेटा लक्षात ठेवायची काही आवश्यकता नाही. बघा मुळात तर लक्षात ठेवायचं की टोटल एक्सपोर्ट किती आहे सध्या चालू, त्याच्यानंतर इम्पोर्ट किती चालू आहे आणि आपण कोणते मेजर्स घेतले की त्याने काय झालं आहे आपला ट्रेड डेफिसिट कमी झालेला आहे. त्यामध्ये काय केलं आहे, तर आपण अननेसेसरी जो इम्पोर्ट होता आपला, जसं की गोल्ड झालं, याच्यामध्ये काय केलं आहे आपण याचा इम्पोर्ट कमी केलेला दिसतोय आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपला जो मर्चंटाईज एक्सपोर्ट आहे हा वाढलेला दिसतोय. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे आपलं काय ओव्हरऑल जो ट्रेड डेफिसिट होता हा कमी झालेला आपल्याला दिसतंय, जसं की ते आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि याचा फायदा कुठे होणार आहे, मग आपल्याला बघा जसं की US मधून खूप सारी डिमांड झालेली होती आपल्या प्रोडक्ट्सला इम्पोर्ट करण्यासाठी, म्हणून आपला काय झालेला आहे एक्सपोर्ट वाढला होता ॲज कम्पेअर टू इम्पोर्ट. त्याच्यामुळे सुद्धा आपलं ट्रेड डेफिसिट कमी होण्यात आपल्याला मदत भेटलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर बघा की हायलाईट्स काय होते, पिरियॉडिक लेबर फोर्स आला होता. ठीक आहे, पिरियॉडिक लेबर फोर्स नोव्हेंबरमध्ये, त्याचं आपण इथं घेतलेलं आहे. बघा अनएम्प्लॉयमेंट रेट होता हा सुद्धा डिक्लाईन झालेला दिसतोय 4.5%, 4.7 दिलेला आहे.
ठीक आहे. एप्रिलनंतर सर्वात कमी पहिल्यांदाच नोट केलेलं गेलेलं गोष्टी आहे. त्याच्यानंतर बघा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे हा वाढलेला दिसतोय आपल्याला, ठीक आहे. आणि हा कुठे मेनली तर रूरल एरियाजमध्ये आपल्याला जे लेबर फोर्स आहे हे वाढलेलं दिसतंय. त्याच्यानंतर बघा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन जो रेट आहे हा सुद्धा काय झालेला इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतोय, तो पण रूरल इंडियात. ही आपल्या इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढतोय आणि अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झालेला आपल्याला दिसतोय. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे काय आपलं जर कॅपॅसिटी आहे लेबर ॲब्झॉर्ब करण्याची ही सुद्धा आपल्याला वाढलेली दिसते. याच्याच अर्थाने आपलं जे अनएम्प्लॉयमेंट आहे हे कमी झालेलं आपल्याला दिसते. या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. मग कन्क्लुजन काय घेणार आहे, तर आपल्याला तेच कन्क्लुजन द्यायचं आहे की जो डेटा आलेला आहे हा आपल्या जो इकॉनॉमीचे याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह वेने आपण त्याला घ्यायचं आहे. आणि आपला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो वाढतो आहे आपल्याला, हे याच्यातून बघायचं आहे. त्याच्याशी रिलेटेड परत एक मेन्सचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. द रिसेंट पिरियडिक लेबर फोर्स सर्वे डेटा शोज अ डेक्लाइन इन अनएम्प्लॉयमेंट रेट alongside a rise in labor force participation, particularly among rural women. Analyze this trend and discuss the challenges related to quality of employment in India. ठीक आहे. याला सुद्धा आपण जे वरती दिलेलं आहे हे पॉईंट आपल्या प्रश्नामध्ये असले पाहिजे, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग याचा इंट्रो कसं करणार, तर बघा पिरियडिक लेबर फोर्स सर्वेचा जो डेटा आहे त्यालाच तुम्ही काय करायचं आहे, याचा इंट्रोने त्याची स्टार्टिंग करायची की आपल्याकडे 4.7% जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे हा कमी झालेला दिसतोय. मग खाली आपण काय करायचं, प्रश्नाला 2-3 भागांमध्ये कॅटेगराईज करायचं आहे की अनएम्प्लॉयमेंट डेक्लाईन होण्याचे काय काय रिझन्स होते, ठीक आहे, जसं की वरती दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग रूरल एरियामध्ये जो वुमेनचं पार्टिसिपेशन वाढलं आहे याचे काही रिझन्स होते. आणि नंतर फ्युचर चॅलेंजेस काय आहे हे सुद्धा आपण द्यायचे आहे की नुसतं एम्प्लॉयमेंट वाढली याचा अर्थ की क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट दिली जाते का, हे पण आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग ते आपण बघायचं आहे. मग चॅलेंजेस कोणकोणते राहणार आहे ते चॅलेंजेस आपण वरच्या आर्टिकलमधून ॲड ऑन करायचे. आणि कन्क्लुजनला काय करणार आहे तुम्ही, तर कन्क्लुजनला आपण अजून काय वेगळं करू शकतो, काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन आपण कन्क्लुजनमध्ये द्यायचे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं जे आर्टिकल बघायचे आपल्याला ते शांती बिलशी रिलेटेड बघायचे. नवीन बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे, त्याचं नाव जे ते सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल 2025, ठीक आहे. न्यूक्लिअर एनर्जीची गव्हर्नन्सशी रिलेटेड हे बिल आहे जे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. आणि याने 2 ॲक्टला रिप्लेस केलेलं आहे. त्या ॲक्टमध्ये एक ॲक्ट होता तुमचा ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962 अँड दुसरा ॲक्ट होता सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट 2010. असे 2 ॲक्ट होते. बघा हा दुसरा जो ॲक्ट आहे ना, न्यूक्लिअर सिव्हिल डील झाली होती मित्रांनो आपली US सोबत, माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे. 2008-9ची गोष्ट होती ज्यावेळेस UPAचं सेकंड गव्हर्नमेंट चालू होतं मनमोहन सिंगांचं. त्यांनी अमेरिकेसोबत ही डील केली होती आणि आपल्याला अमेरिका रेडी झाला होता न्यूक्लिअर फ्यूल प्रोव्हाइड करण्यासाठी फॉर द सिव्हिल पर्पज. सिव्हिल पर्पज म्हणजे जसं की आपलं इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे ह्या गोष्टींसाठी मग आपली ती डील झाली होती. जसं की आपल्याला मग याच्याशी रिलेटेड अजून काय गोष्टी माहिती असल्या पाहिजे. बघा NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप काय आहे, त्याच्यानंतर बघा NPT ट्रीटी काय आहे म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, आपल्याला ही माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2-3 ॲग्रीमेंट आहे जसं की वॅसेनार ॲग्रीमेंट आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया ग्रुप काय आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. तर याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करायचे. बघा मग आता शांती बिलमध्ये काय केलं गेलं आहे आपण ते बघू, ठीक आहे. आता जे आपण शांती बिल आणले याच्यानुसार काय करणार आहे आपण, प्रायव्हेट सेक्टर जे त्याला आपण हे करणार आहे की आपलं जे सेक्टर आहे न्यूक्लिअर एनर्जीचं, जसं की आपण आधी काय केलं होतं तर याला फक्त गव्हर्नमेंटसाठी ते जे सेक्टर होतं ते गव्हर्नमेंटसाठी आपण काय केलं होतं रिझर्व ठेवलं होतं. तर आता प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा आपण त्याच्यात काय करणार आहेत एंट्री देणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण, मग याच्याने काय होऊ शकतो तर बघा नवीन इनोव्हेशन येऊ शकतात, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट वाढू शकतं, त्याच्यानंतर एनर्जी जनरेशन रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे आपले ते सुद्धा आपले सॉल्व्ह होऊ शकतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि जी आपली NPCILची म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची जी मोनोपॉली म्हणजे काय, तुमचं जनरेशन करणारा एकच होता इथं आणि बाकीचे सगळे काय होते तुमचे बाकीच्यांकडे ते डिस्ट्रीब्युशनसाठी दिलं जात होतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता ते मोनोपॉली जी होती NPCILची ती जाणार आहे आणि प्रायव्हेट प्लेअरसुद्धा इथं येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जर बघायला गेलो आपण, जे आपण हे केलेलं आहे काय आपलं रेग्युलेशन अँड अकाउंटेबिलिटी याला स्ट्रेंथन करायचं सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं गेलं आहे,
एनर्जी रेग्युलेटरी बोर्डला स्टॅट्युटरी ग्रँट द्यायचं सुद्धा काम केलेलं आहे आपण, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या ह्या बिलमुळे काय होणार आहे, न्यूक्लिअर एक्सपान्शन आणि इनोव्हेशनसाठी मदत होणार आहे. यामुळे आपली न्यूक्लिअर कॅपॅसिटी 8.8 गिगावॅटवरून 100 गिगावॅटपर्यंत जाणार आहे बाय 2047, म्हणजे 2047पर्यंत आपलं एवढ्यापर्यंत आपलं जे एनर्जी जनरेशन आहे हे वाढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आत्ता म्हणजे सध्या आपण किती करतोय, 8.8 गिगावॅटचं, आणि ते आपलं 100 गिगावॅटपर्यंतचं टार्गेट, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर याचे सिग्निफिकन्स काय काय आहे मी की पॉईंट सांगतो मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक वेळेस हे आर्टिकल रीड करायचे जेणेकरून तुम्हाला सेल्फ अंडरस्टँडिंग वाढेल. बघा, एनर्जी ट्रान्झिशन अँड क्लायमेट गोल, जे की आपण नेट झिरो, जी ग्लासगो समिट झालेली होती, ठीक आहे, 2022मध्ये, ठीक आहे, त्यात काय केलं होतं, नेट झिरो कमिटमेंट करण्यात आली होती, जे की आपण 2070पर्यंत काय करणार आहे, आपलं नेट झिरो कार्बन इमिशन करणार आहे, त्यालासुद्धा मदत होणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी ॲक्सेस होणार आहे, जर प्रायव्हेट प्लेयर इथं येतील, ठीक आहे, ते त्यांची टेक्नॉलॉजी आणतील, बरोबर आहे, मग टेक्नॉलॉजीचा ॲक्सेससुद्धा आपल्याला होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा येऊ शकते आपली न्यूक्लिअर सेक्टरमध्ये, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परंतु एक काय होणार आहे, तुमचं फेडरल अँड गव्हर्नन्स कन्सर्न एक येणार आहे, ती गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे की काय, जर प्रायव्हेट प्लेअरकडे जर आपण देतोय तर मग त्याचं सेफ्टी, ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटीचे काही इश्यूज येऊ शकतात, ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ठीक आहे, जे की सेफ्टी अँड पब्लिक ट्रस्ट, जो की लास्टचा पॉईंट मी हे केलेला आहे. मग कन्क्लुजनमध्ये काय करू शकतो तुम्ही, कन्क्लुजन आपलं काय परत मध्ये असलं पाहिजे की बिल आणले तर ठीक आहे, आपल्याकडे जुने लॉज असतील, मग आपण काय करतोय, आता बदलत्या काळानुसार आपण पण बदलतोय आणि आपल्याला जे नेट झिरो कार्बन इमिशन 2070पर्यंत पूर्ण करायचं आहे, त्याच्यासाठी हे जे ॲक्ट आणलं आहे, हा ॲक्ट मदत करू शकतो, असं आपलं कन्क्लुजन असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, याच्याशी पण रिलेटेड आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे, ॲनालाइज द चेंजेस प्रपोज इन द सिव्हिल न्यूक्लिअर लायबिलिटी रिजाईम अंडर द शांती बिल 2025, हाऊ माईट धिस चेंजेस इम्पॅक्ट न्यूक्लिअर सेफ्टी, इनोव्हेशन अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, तर तो आन्सर राईट करायचा आहे आणि तुम्ही आपल्या टेलिग्रामला, ठीक आहे, @, जो टेलिग्राम ॲडमिन असेल आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनचं, तिथं पाठवू शकता, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमचं आन्सर रायटिंग चेकिंग करून भेटेल, ठीक आहे, तर ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं आपल्याला बघायचं आहे इंटरनॅशनल रिलेशनशी आर्टिकल आहे. याच्यात काय दिलेलं आहे, आता आर्म कन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा दिलेला आहे. जसं की आत्ता आपण बघितलं असेल, ऑस्ट्रेलियामध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे, ठीक आहे, हे त्याच्याशी रिलेटेड नाही आहे, परंतु आपल्याला लक्षात असलं पाहिजे की कुठे काय चालू आहे, ठीक आहे. तर जसं की असे इन्सिडेंट्सच होत आहे, ठीक आहे. मग या इन्सिडेंट्समुळे काय होतं, तर आपली जी सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे हे वाढता, मग त्याच्यामुळे आपला जो हा अहवाल येतोय, जागतिक अस्थिरतेत वाढ झालेली दिसते आपल्याला, ठीक आहे. जसं की ऑस्ट्रेलिया तर तुम्हाला माहिती असेल किती पीसफुलिंग कंट्री आहे, तरी पण तिथं एक टेररिस्ट ॲक्टिव्हिटी झालेली आपल्याला दिसते, ठीक आहे. आता यांनी काय केलं की जे गुन्हे होते तर ते दुपटीने वाढलेलं आपल्याला दिसतंय. मग 2025मध्ये ACLED, ठीक आहे, जी दिलेली आहे बघा इथं, आर्म कन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा, याने काय सांगितलेलं आहे की 2 लाखापेक्षा जास्त हिंसक व्हायलंट इन्सिडेंट्स आपल्याला आढळलेले दिसत आहे, हे सांगितलेलं आहे. मग जी संख्या तुमची जवळपास दुपटीने वाढलेली आपल्याला दिसते. मग याच्यात काय होतं, युरोपमध्ये सर्वात जास्त हिंसेत आपल्याला वाढ झालेली दिसते. त्याचं मुख्य कारण जर बघायचं झालं तर रशिया युक्रेनचा संघर्ष आहे. या संघर्षाच्या व्यापक प्रादेशिक आणि जागतिक परिणाम आजही दिसून येत आहेत, हे या रिपोर्टने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वेस्ट एशियाला सुद्धा यांनी फोकस केलं आहे की वेस्ट एशियामध्ये सुद्धा थोडीशी जे व्हायलंट इन्सिडन्सेस होते याच्यात थोडंसं काय डेक्लाईन झालेली दिसते आपल्याला, ही गोष्ट लक्षात ठेवायची. परंतु आता जर पुढे गेलो की आपण पुढचा एक त्यांनी एका पॉईंटवर खूप फोकस केलेला आहे रायटरने. त्याच्यात ते म्हणत आहे की राज्य नेतृत्वाखालील हिंसेत वाढ झालेली त्यांना दिसते, ठीक आहे. 2025मध्ये ही वाढ 74% वाढलेली दिसते. त्याच्यानंतर बघा, नागरिकांविरुद्ध राज्य म्हणजे स्टेट ॲक्टर्सने केलेली घटनासुद्धा इथं वाढ दिसते, 35% त्या घटना वाढलेल्या आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जे आपले ह्युमन राईट्स आहे, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ज्या ह्युमन राईटच्या आपल्या ऑर्गनायझेशन आहे यांनी काय केलं आहे, चिंता दाखवलेली आपल्याला दिसते, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही हा जो प्रश्न आहे याला इथिक्समध्ये पण वापरू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर मग याचा सिव्हिलियन इम्पॅक्ट आणि नॉन स्टेट ॲक्टरचा काय इम्पॅक्ट राहणार आहे हे आपल्याला आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. आणि आपलं कन्क्लुजन काय असलं पाहिजे, तर कन्क्लुजनमध्ये बघा, मानवता आणि पुढचं जे आपलं प्रशासनापुढची जे आव्हानं आहे
ते कसे आपण सॉल्व करू शकतो, आपला आन्सर हे पाहिजे. ठीक आहे, तर असा प्रश्न आहे हा. त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आपण घेतलेले आहे. नॉन स्टेट आर्म ग्रुप्स कंटिन्यू टू रिमेन मेजर कॉन्ट्रीब्युटर्स टू सिव्हिलियन फॅसिलिटीज डिस्पाईट इन्क्रीज स्टेट इन्व्हॉल्वमेंट इन कन्फ्लिक्ट्स. ॲनालाइज द रिझन्स अँड कन्सिक्वेन्सेस ऑफ दिस फेनॉमिना. बघा, अशा क्वेश्चनसाठी काय करायचं, जेवढे पण करंटच्या जे न्यूज राहणार आहे ते आपण कनेक्ट करणार आहेत. आणि आपला आन्सर रायटिंग करणार आहेत आपण. त्याच्यानंतर बघा, पुढचं आपल्याला बायोसिक्युरिटी रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे. आणि सायन्स टेकमध्ये किंवा आपला जो सिक्युरिटीच्या अँगलमध्ये आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, जैविक सुरक्षता धोके आणि उपाययोजना भारतासाठी आवश्यक, असं ह्या जे एडिटोरियल आहे त्याचं टायटल आहे. ठीक आहे, त्याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, तर कोणकोणते बायोसिक्युरिटी थ्रेट्स आहेत, मग आपले इन्स्टिट्यूशन कोणते याच्याशी टॅकल करायला, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काय गॅप आहे, काय वे फॉरवर्ड असला पाहिजे, असं एकंदरीत ह्या आर्टिकलचं जे दिलेलं आहे त्याच्यात आहे. बघा, मग बायोसिक्युरिटी थ्रेट्स कोणकोणते त्याच्यात जर बघायला गेलो, ठीक आहे, पुढे बघू आपण. स्टेट ॲक्टर्सकडून कोणकोणते धोके ते जर बघायला गेलो, तर बघा, विषारी पदार्थांचा वापर करण्याचे प्रयत्न झाल्याचे काही अहवालात. बघा, आपण जर बघायला गेलो तर ज्यावेळेस कोविड-19 आला होता त्यावेळेस असं सुद्धा मानण्यात आलं होतं की चायनाने तो जो व्हायरस होता बायोलॉजिकल वेपन म्हणून वापरला आणि नंतर काय केला होता तो जगभर पसरवला, असं म्हणजे टेस्टिंग केली गेली होती बायोलॉजिकल वेपनची. हा एक पॉईंट खूप चर्चेत होता, परंतु त्याचे सबस्टॅन्शियल एव्हिडन्सेस भेटले नाही म्हणून तो मागे गेला. तर मग असं स्टेट ॲक्टरकडून सुद्धा काय आहे तुमचं बायोसिक्युरिटीचा थ्रेट्स दिसतो. त्याच्यानंतर बायोटेकचा जलद प्रसार. आपल्याला माहीत असेल की असे बायोलॉजिकल वेपन्स जे आहेत त्याला जे आपलं काय करता येईल, म्हणजे त्याचा जो प्रसार आहे हा खूप फास्ट होतो, ती गोष्ट लक्षात ठेवायची. मग बघा, भारताला अद्याप कोणत्याही पुष्टी झालेल्या जैविक हल्ल्यांचं म्हणजे कोणकोणते एखादा असा अटॅक होता का जो कन्फर्म झाला, तर इंडियामध्ये असा कोणताही अटॅक काय झालेला नाही, कन्फर्म झालेला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता आपण का क्रिटिकल समजावं, त्याच्यानंतर बघा, आपला जिओग्राफिकल अँड इकॉलॉजिकल एक्सपोजर जर बघितला, आपली काय लॉंग आणि पोरस बॉर्डर आहे, त्याच्यानंतर आपली डायव्हर्स इकोसिस्टम आहे, आपली 1.4 बिलियनची काय आपली पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला बायोसिक्युरिटीचा थ्रेट्स खूप डेंजर आहे. त्याच्यानंतर बघा, ॲग्रिकल्चर डिपेंडन्स. आपलं जे पण इकॉनॉमी आहे ही काय ॲग्रिकल्चर डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर बघा, आपला फूड सिक्युरिटीचा एक कन्सर्न आहे. जर एखाद्या कंट्रीने एखादा असं काय बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस बनवले आणि ते आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये जर हे केले, तर आपला जो लाईव्ह स्टॉक आहे किंवा जी फूड सिक्युरिटी ही सुद्धा हॅम्पर होऊ शकते. ही गोष्ट याच्यातून दिले. त्याच्यानंतर नॉन स्टेट ॲक्टरचे थ्रेट्स आहेत आपल्यासाठी. अशा काही खूप साऱ्या रिपोर्ट्स आहेत, त्याच्यातून असं सांगण्यात आलं आहे की रिचिन जे एक काय म्हणता येईल तुमचं टॉक्झिन्स आहे, ते सुद्धा एक टेररिस्ट ग्रुप्स चा याच्यावर एक्सपेरिमेंट चालू आहे, जे की नॉन स्टेट ॲक्टर आहे. वरचे जे बघू आपण ते काय आहे तुमचे स्टेट ॲक्टर आहे. म्हणजे स्टेट ॲक्टर म्हणजे कोणाला म्हणायचं, तुम्ही एक देश त्याला सपोर्ट करतो त्याला स्टेट ॲक्टर म्हणायचं. नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे कोणतीही कंट्री त्याला सपोर्ट करत नाही, सेपरेटली ते काय करताय, काहीतरी इन्सिडेंट्स करताय, त्याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवायचे. मग आपले इन्स्टिट्यूशन कोणकोणते, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, हे काय करतं तर बायोसिस्टी आणि रिसर्च गव्हर्नन्सशी रिलेटेड काम करतं. त्याच्यानंतर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आहे, NCDC म्हणतो आपण. जर डिसीजवर सर्व्हिलन्स करणं आणि त्यांचा आउटब्रेक झाला तर त्याला रिस्पॉन्स करायचं काम त्याचं आहे. त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग. ठीक आहे, मॉनिटर. ते काय कशाचं काम करतात, तर आपला जो लाईव्ह स्टॉक आहे म्हणजे जे पण आपण कोणतं म्हणतो ॲनिमल हजबंड्री करतो, पशुपालन करतो, त्यांच्यावर वॉचडॉग करायचं काम हे डिपार्टमेंट करतं. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर बघा, कोणकोणते ॲक्ट याच्याशी रिलेटेड आहे, तर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे आपला 1986चा. ठीक आहे, याच्यात काय दिलेलं आहे तर रेग्युलेशन ऑफ हजार्डस मायक्रो ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचं आहे. याच्याशी रिलेटेड काम इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अंतर्गत होतं. त्याच्यानंतर बघा, बायोसेफ्टी रूल्स आहे 1989चं. ठीक आहे, आणि रिकॉम्बिनंट DNA गाईडलाईन्स 2017ला केलं आहे की DNA काही जर चेंज करायचं असेल तर काही गाईडलाईन्स दिले आहेत, त्याच्यानुसारच आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, तिने काही गाईडलाईन्स दिलेलं आहे बायोलॉजिकल डिझास्टरशी रिलेटेड. ठीक आहे, आणि इंटरनॅशनल जर आपण विचार करायला गेलो तर ऑस्ट्रेलिया ग्रुप. ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे काही रोटेरडम एक कन्व्हेन्शन आहे, त्याच्याशी पण आपण असोसिएटेड आहे. एवढ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, वे फॉरवर्ड काय असू शकतो तर कॉम्प्रेन्सिव्ह नॅशनल बायोसिक्युरिटी फ्रेमवर्क आपलं असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअर कट
असलं पाहिजे की कोणती एजन्सी याच्याशी रिलेटेड काम करेल, ती कोणासोबत कोऑर्डिनेशन करेल, अशा काहीतरी गोष्टी आपल्या वे फॉरवर्डमध्ये असल्या पाहिजे. आणि कन्क्लुजनमध्ये काय असलं पाहिजे, तर बघा आजचं जे युग आहे किंवा आजचं जे जग आहे ते आपण आर्मी किंवा याच्याने ह्या युद्धाने नाही तर नेक्स्ट ज्या लेवलचं हे येणार आहे तुमचं थ्रेट्स येणार आहे तो तर बायोलॉजिकल वेपन्सचा येणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपण तयार असलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला माहिती असेल की आत्ता आपले जे PM आहे ते इथिओपिया त्याच्यानंतर ओमानच्या व्हिजिटवर गेलेले आहे. तर ज्यावेळेस ही व्हिजिट कन्क्लूड होईल याच्याशी रिलेटेड आपण डिस्कशन त्यावेळेस घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण हिंदूचे जेवढे पण आर्टिकल घेतलेले त्याच्याशी थोडंसं सिनॉप्सिस बघायचा प्रयत्न केलेला आहे. असंच आपण डेली हिंदूचं जे ॲनालिसिस आहे ते आपल्या चॅनलवर टाकत राहू. पहिले तर आपण टॉपिक टाकून देत जाऊ की कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्ही सेल्फ रीडसुद्धा करू शकता. ह्या ज्याची PDF जी सांगतो मी द हिंदूची, ती आपल्या टेलिग्राम चॅनल युनिव्हर्सल फाउंडेशन नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर त्याच्यावर जाऊ शकता तुम्ही आणि बघू शकता. उद्या आपण काहीतरी नवीन घटनांबद्दल भेटू. धन्यवाद.